नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात ही वादळी पावसाने होणार का, किंवा नवीन वर्षामध्ये कोणत्या भागामध्ये वादळी पाऊस असेल? उत्तर भारत, त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील कोणत्या भागामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे, याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे घेणार आहोत. तसेच 29 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत उत्तर भारत आणि त्याचप्रमाणे दक्षिण भारत आणि महाराष्ट्र या ठिकाणी परिस्थिती कशी असेल याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, दिनांक 29 डिसेंबर रोजी एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि हा पश्चिमी विक्षोभ आणि त्यानंतर येणारे 3 दिवस ह्या पश्चिमी विक्षोभाची शृंखला ही लगातार चालू राहण्याची शक्यता आहे, जवळपास 31 डिसेंबरपर्यंत. आणि या 29 तारखेला येणाऱ्या WTमुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता नाही, परंतु उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, त्याचप्रमाणे पहाडी भागामध्ये बर्फबारी, हलक्या प्रमाणात बर्फबारी आणि वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, दक्षिण भारतामध्ये सांगायचं झाल्यास 29 तारखेला दक्षिण भारतातील कोणत्याही राज्यामध्ये वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाही. आणि महाराष्ट्राचं सांगायचं झाल्यास महाराष्ट्रातसुद्धा जवळपास 5 विभागामध्ये 29 तारखेला पावसाची शक्यता नाही. थंडीचे प्रमाण हे मात्र कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील तापमानात सांगायचं झाल्यास 29 डिसेंबर रोजी नाशिक येथील न्यूनतम तापमान हे जवळपास 14 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर अधिकतम तापमान हे 27 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान 16 आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर अकोला येथील न्यूनतम तापमान हे 13 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर नागपूर येथील न्यूनतम तापमान 13 आणि अधिकतम तापमान 31 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नांदेड येथील न्यूनतम तापमानसुद्धा 13 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 15 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 29 नंतर 30 डिसेंबर रोजीसुद्धा पश्चिमी विक्षोभ हा सक्रिय असणार आहे. 30 डिसेंबर रोजी सुद्धा एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, त्याचप्रमाणे पहाडी भागामध्ये बर्फबारी आणि हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु 30 डिसेंबर रोजी उत्तर भारतातील बाकी राज्यामध्ये, उर्वरित राज्यामध्ये मात्र पावसाची कुठेही शक्यता नाही. त्याचप्रमाणे 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु तापमानात सांगायचं झाल्यास थंडीचे प्रमाण हे मात्र कायम राहण्याची शक्यता आहे. 14 डिग्री सेल्सिअस ते 13 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान न्यूनतम तापमान राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे 27 ते 28 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 14 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर अधिकतम तापमान 31 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान 15 आणि अधिकतम तापमान हे 31 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अकोला येथील न्यूनतम तापमान हे 13 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 29 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 13 डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 29 डिग्री सेल्सिअस दरम्यान असणार आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 14 आणि अधिकतम तापमान 29. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 15 आणि अधिकतम तापमान हे 29 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 31 डिसेंबर रोजीसुद्धा एक मजबूत पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे म्हणजे 31 डिसेंबर रोजी या येणाऱ्या पश्चिमी विक्षोभा
मुळे नवीन वर्षाच्या 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारीला उत्तर भारतातील जवळपास 4 ते 5 राज्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात काही भागामध्ये आणि दक्षिण भारतातील काही भागामध्ये पावसाची कशी परिस्थिती असेल, आता याची माहिती आपण पाहूया. मित्रांनो, 31 तारखेला येणाऱ्या या पश्चिमी विक्षोभामुळे जवळपास उत्तर भारतातील जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये बर्फबारी आणि वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. परंतु 31 तारखेच्या रात्रीनंतर बहुतांश राज्यामध्ये जवळपास 5 ते 6 राज्यामध्ये काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तो पाऊस कोणत्या कोणत्या भागामध्ये असेल याची माहिती आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, 31 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता नाही. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील काही भागामध्ये 31 तारखेला ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील तापमानाचा 31 तारखेतील महाराष्ट्रातील तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 15° आणि अधिकतम तापमान हे 26° दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान 14 आणि अधिकतम तापमान हे 29° दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान 13 आणि अधिकतम तापमान हे 29° दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर येथील न्यूनतम तापमान 14 आणि अधिकतम तापमान हे 29° दरम्यान राहण्याची शक्यता आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान 14 आणि अधिकतम तापमान 30° दरम्यान असणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 14° आणि अधिकतम तापमान 30° असणार आहे. मित्रांनो, 31 डिसेंबर रोजी आलेल्या या मजबूत पश्चिमी विक्षोभामुळे नवीन वर्षात म्हणजे 1 जानेवारी रोजी उत्तर भारतातील जवळपास 5 ते 6 राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही भागामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 1 जानेवारी रोजी राजस्थान, त्याचप्रमाणे गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंड, जम्मू काश्मीर या राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस 1 जानेवारी रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, राजस्थानमधील जालोरे, जोधपूर, त्याचप्रमाणे बिकानेर, नागौर या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमधील नीमच, मंडी आणि मंदसौर या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हिसार, भटिंडा, लुधियाना, कुरुक्षेत्र, होशियारपूर या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दिल्ली, अलीगढ, आग्रा आणि जम्मू काश्मीर, त्याचप्रमाणे उत्तराखंडच्या काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस नवीन वर्षाच्या दिवसाला या भागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे गुजरातमधील काही भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. गुजरात राज्यातील सुरत, वडोदरा आणि भावनगर या ठिकाणसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 2 ठिकाणी हा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये हा पाऊस असू शकतो. त्याचप्रमाणे नंदुरबार या ठिकाणी हलक्या स्वरूपात 1 जानेवारी रोजी हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्यास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. आणि या चॅनलवरचे पुढील येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.